जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये वीरमरण आलेल्या हुतात्मा राजेंद्र नारायण तुपारे यांना अखेरचा निरोप देण्यात आला। चंदगडमध्ये कारवे या मूळ गावी राजेंद्र यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। तुपारे यांचा मुलगा आर्यन यानं त्यांना मुखाग्नी दिला। वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती। यावेळी कारवे गावातील वातावरणात शोकाकुल असं झालेलं होतं। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार धनंजय महाडिक यांनी शहीद राजेंद्र तुपारे यांना श्रद्धांजली वाहिली। शहीद राजेंद्र तुपारे अमर रहे, भारत जिंदाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। तसेच यावेळी पाकिस्तान विरोधातला संतापही पाहायला मिळाला। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या। राजेंद्र तुपारे हे 22 मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते। 13 वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते। पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात रविवारी त्यांना वीरमरण आलं। राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं आणि आई-वडील आणि 2 भाऊ-बहीण असा परिवार आहे। राज्य सरकारकडून शहीद तुपारे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। शहीद राजेंद्र तुपारे यांचे सैन्य दलातील सहकारी सुभेदार नामदेव कसलकर हे अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते। यावेळी त्यांच्या भावना जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। अमर रहे राजेंद्र तुपारे अमर रहेच्या घोषणामध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात आलेला आहे। राजेंद्र तुपारे यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत। मला सांगा, राजेंद्र बरोबर तुम्ही होता, काय नेमका राजेंद्रचा स्वभाव होता, कशा प्रकारे देशप्रेम त्याच्यामध्ये भरलेलं होतं? मी 22 मराठाचा एक प्रतिनिधी नामदेव कसलकर। राजेंद्रचं तसं कारण आमच्या चंदगड तहसीलमधला एक उत्कृष्ट आणि प्रामाणिक मेहनती मुलगा होता। सध्या तो म्हणजे या वेपन संबंधित ट्रेनिंग करून एक 15 दिवसापूर्वीच तो तिथं पोचलेला होता आणि दुश्मनचा जो फायर झालेला त्या कुल फायरमध्ये बंकरच्या समोर त्यांचा जो बॉम्ब पडलेला होता, ते बॉम्बचे स्प्लिंटर उडून त्याच्या घशामध्ये लागलेले होते। काय सांगाल राजेंद्रबद्दल? कशा प्रकारचा स्वभाव होता, कशा प्रकारे मनमिळावा होता, त्याचबरोबर पुढे जाऊन त्याला काय करायचं होतं याची काय इच्छा वगैरे व्यक्त केलेली होती? राजेंद्र एकदम म्हणजे प्रामाणिक आणि सगळ्यांना मिळून मिसळून प्रत्येकाशी चांगलं कोऑर्डिनेशन आणि पुढं चांगली म्हणजे वाढण्याची त्याची चान्सेस होते। मला सांगा की पाककडून अशा प्रकारे वारंवार खुरापती काढल्या जातात, वारंवार अशा प्रकारे सीज फायरचं उल्लंघन केलं जातं, आपल्याकडून त्या पद्धतीनं उत्तर दिलं जात नाही किंवा दिलं जावं जास्तीत जास्त असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आपलं एक सैनिक म्हणून आपण काय सांगाल, भावना काय व्यक्त करा? आजच्या तारखेला तसं बघितलं गेलं तर पहिल्या ह्या 8-10 वर्षापूर्वी जे चालू होतं त्याच्यापेक्षा आजच्या तारखेला जेवढं त्यांचं येत आहे त्याच्या 10 पटीनं आमचं प्रत्युत्तर मिळतं आहे, यात काही शंका नाही आम्हाला। आम्ही आमच्या सीमेचं रक्षण करतोय, राजेंद्रसुद्धा करत होता, त्यामुळं आता जे करतोय आम्ही त्याला पाकला बरोबर सडेतोड उत्तर देतो अशा प्रकारच्या भावना राजेंद्रचे सहकारी मित्र यांनी व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेंद्र, प्रताप नाईक, झी मीडिया, कारवे, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।